नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात 2017ला निर्णय घेण्यात आला होता आणि त्या 2017च्या कर्जमाफीच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीच्या नंतर परत महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीच्या अंतर्गत जवळपास 2 लाखाची कर्जमाफी देण्यात आली होती। त्यापैकी बऱ्याच काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती। शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी झाल्या होत्या आणि केवायसी जो काही निधी असेल, जे काही निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार होती, अशी जी काही निधी होती ती बँकेला देण्यात आली होती आणि त्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यात आलं होतं। त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला, जवळपास याचिकासुद्धा दाखल करण्यात आली आणि याचिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारला एक निर्णय देण्यात आला। यापूर्वीसुद्धा आपण कर्जमाफीच्या संदर्भात अपडेट घेतलं होतं आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। जवळपास 6 लाख शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली जाणार आहे। ही कर्जमाफी कशा पद्धतीने असणार आहे आणि कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत, कोणत्या बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार आहे, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, राज्य सरकारच्या माध्यमातून 2017ला कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीचं नाव होतं आणि त्या कर्जमाफीच्या अंतर्गत जे काही फडणवीस सरकार होतं, म्हणजे भाजप सरकार होतं, त्यांच्या माध्यमातून निकष अटी लावण्याप्रमाणे जी काही कर्जमाफी देण्यात आली होती ती 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी होती। त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली। अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आल्या होत्या। आमदार खासदार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात आले होते। महिलांना साड्यासुद्धा वाटप करण्यात आल्या होत्या। नारळ श्रीफळ असं देऊन, नारळ आणि श्रीफळ देऊन शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात आले होते। परंतु केवायसी झाल्यानंतर सुद्धा जवळपास 6 लाख शेतकरी यामध्ये कर्जमाफीसाठी वंचित होते। म्हणजे त्या शेतकऱ्यांचे सत्कार झाले, केवायसी झाल्या, तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नव्हती। असे 6 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात याचिका दाखल झाली होती। कोर्टात त्याचा निकाल लागला आणि त्या निकालाच्या माध्यमातून आता 6 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी सुरू झाली। त्यानंतर 2 लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले। परंतु कोरोनाचा काळ आला। कोरोनाच्या काळात अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी काही निधी असेल ती वाटप झाली नाही, कारण तर राज्य सरकार हे कोरोनात पूर्णपणे गुंतलेलं होतं। कर्जमाफीच्या केवायसी झाल्यानंतर सुद्धा ती कर्जमाफी झाली नव्हती। अशा 6 लाख शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दाखल झाली होती आणि त्या याचिकेची सुनावणी झाली आणि जो काही निकाल असेल तो शेतकऱ्यांच्या बाजूला लागलेला आहे आणि राज्य सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचे जे काही 6 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफी हे केलं जावं असं सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर अखेर त्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाऊल उचलण्यात आलेले आहे आणि ते जे काही 6 लाख शेतकरी होते, अशा 6 लाख शेतकऱ्यांची संपूर्ण आता कर्जमाफी केली जाणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले या 2 योजनेच्या अंतर्गत 2017 आणि 2019 अशी पूर्णपणे कर्जमाफी केली जाणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचीच प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। काही दिवसात आपल्याला परत केवायसी येतील आणि केवायसी झाल्यानंतर जे काही कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी असतील, त्या कर्जमाफीचे जे काही शेतकरी असणारे पात्र असणारे शेतकरी, ती सर्व निधी बँकेला दिला जाईल आणि बँकेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी पूर्णपणे केलं जाणार आहे। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।